नमस्कार मित्रांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला मोडून काढते पण पुन्हा उभा राहायला शिकवते. ती शक्ती म्हणजे अपयश. होय, अपयश. म्हणून आपल्या आजच्या पॉडकास्टचा शीर्षकच आहे अपयशातून यशाकडे. तर चला आरंभ करूया. बहुतेक लोक ह्या शब्दाने घाबरतात, कारण समाजानं आपल्याला शिकवलं आहे की अपयश म्हणजे शेवट. पण खरं तर अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे सुरुवात. कारण जेव्हा आपण पडतो तेव्हाच पहिल्यांदा आपल्याला कळतं की कोणता मार्ग चुकीचा होता आणि कोणता मार्ग योग्य असू शकतो. यशाची चव इतकी गोड का लागते माहित आहे? कारण त्याच्या आधी अपयशाची कडू चव आपण चाखलेली असते. अपयशाशिवाय यशाची किंमत समजत नाही. कधीही एखादी गोष्ट पहिल्याच प्रयत्नात घडली तर तिचं महत्त्व आपल्याला कमी जाणवतं. पण जेव्हा आपण अनेक वेळा अपयशी होऊन पुन्हा पुन्हा उठतो तेव्हा यशाचं प्रत्येक पाऊल आपल्यासाठी इतिहास बनतं. अपयश म्हणजे पराभव नाही. पराभव तेव्हा होतो जेव्हा आपण अपयशानंतर प्रयत्न करणं सोडतो. प्रत्येकाला यश हवं असतं, पण यशाची वाट सरळ नसते. ती वळणांनी, दगडांनी, अडचणींनी भरलेली असते. त्या वाटेवर चालताना आपण थकतो, शंका येतात, प्रश्न पडतात. पण त्या प्रत्येक अडथळ्याच्या मागे एक संदेश दडलेला असतो. तू अजून दृढ होऊ शकतोस. जगात कोणताही यशस्वी माणूस असा नाही ज्याला अपयशानेच होडपलेलं नाही. ते फक्त एक करत राहिले, थांबले नाहीत. काही लोकांच्या दृष्टीने अपयश लाजिरवाणं असतं, पण खरं पाहिलं तर अपयश म्हणजे सर्वात उत्तम शिक्षक. यश आपल्याला साजरा कसा करायचा हे शिकवतं, पण अपयश आपल्याला घडवतो. संयम, धैर्य आणि निर्णय क्षमता शिकवतो. जीवनात कधी कधी अशी वेळ येते की तुम्ही सर्व देऊनही हारता आणि त्या हारलेल्या क्षणी मनात एकच विचार येतो, कदाचित मीच अयोग्य आहे. पण हाच विचार धोकादायक असतो, कारण तुम्ही अपयशी नाही, तुम्ही प्रक्रिया शिकत आहात. यश अचानक मिळत नाही, ते छोट्या छोट्या अपयशातून निर्माण होतं. प्रत्येक चूक, प्रत्येक पडझड, प्रत्येक हारलेला दिवस, हे सगळं मिळून यशाचा पाया बांधतात. मग अपयशाकडून घाबरण्यापेक्षा त्याला स्वीकारा. त्याला तुमचा शत्रू न बनवता तुमचा मार्गदर्शक करा. स्वतःला विचारा, मी यापासून काय शिकू शकतो? कारण जे लोक अपयशाला पार करून पुढे जातात त्यांनाच जग यशस्वी म्हणतं, आणि जे लोक अपयश पाहून थांबतात त्यांचं स्वप्न तिथेच थांबतं. मित्रांनो, आजपासून अपयशाबद्दलचा दृष्टिकोन बदला. अपयशाला घाबरू नका, त्याला सामोरे जा. कारण ज्यांनी अपयशाला स्वीकारलं त्यांनाच यशानं आलिंगन दिलं. धन्यवाद. पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.